हॅलो फ्रेंड्स, कांचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रीयन पद्धतीचे भजे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्याच्यासाठी लागणारे साहित्य आहे ओवा, खायचा सोडा, चवीनुसार मीठ, जिरा, 7-8 मिक्सरमधून काढलेल्या हिरव्या मिरच्या, 2 मोठे कांदे बारीक चिरलेले, 1 वाटी कोथिंबीर आणि 2 वाटी बेसन पीठ। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। एका बाउल मध्ये कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, जिरा, ओवा आणि चवीनुसार मीठ हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्या। हे बॅटर कमीत कमी 20 मिनिटं झाकून त्याला एका साइडला ठेवून द्या। आपले 20 मिनिट झालेले आहेत, तर आपण हे सारण पाहून घेऊया। आपलं सारण व्यवस्थित मुरलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। ह्याला थोडंसं पाणी सुटलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये 2 वाटी बेसन पीठ, टाकून घेऊन त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्या। हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये थोडं थोडं या प्रमाणामध्ये पाणी टाकत चला। आपल्याला हे बॅटर जास्त पातळ करायचं नाही, त्याच्यामुळे जसं लागेल तसं पाणी यूज करत जा। आपल्याला हे बॅटर थोडंसं सॉफ्ट पद्धतीने करायचं आहे। जास्त पातळ पण नाही झालं पाहिजे आणि जास्त घट्ट पण नाही झालं पाहिजे। जास्त पातळ झालं तर भज्यामध्ये जास्त तेल सोसलं जातं, त्याच्यामुळे भज्याचं पीठ हे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, अशा स्वरूपाचं झालं पाहिजे। आपलं पीठ तयार आहे। आपण तोपर्यंत एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूया। तेल गरम झालं की आपल्या भज्याच्या सारणामध्ये आपण खायचा सोडा मिक्स करून घ्यायचा। खायचा सोडा सर्वात लास्टला टाकायचं कारण आहे की स्टार्टिंगला जर टाकला तर भजे हे लाल होतात, त्याच्यामुळे जेव्हा तेल तापले असेल त्याच टाइमला खायचा सोडा टाकून घेऊन व्यवस्थित हलवा, नाहीतर भज्याचा रंग काळपटसा येतो। आपलं तेल तापलं आहे का ते चेक करून पाहूया। तेल छान तापलेलं आहे। फ्लेम ही मीडियम मध्येच ठेवायची। तुम्ही पाहू शकता तेल आपलं तापलेलं आहे। आता आपण कढईमध्ये छोटे छोटे भजे टाकून घेऊया। जास्त मोठ्या आकाराचे पण टाकायचे नाहीत, कारण ते फुगतात। तुम्ही पाहू शकता भज्याचा आकार हळूहळू वाढत चाललेला आहे।
सगळे भजे टाकून झाल्यानंतर एका चमच्याच्या साहाय्याने या भज्याला खाली चिटकलेले हळूवार पद्धतीने काढून त्याला रिकामी करा आणि हलक्या हाताने त्याला सतत हलवत राहा। तुम्ही पाहू शकता आपल्या भज्याची साईज ही मोठी झालेली आहे। भजे जास्त आपल्याला काळपट काढायचे नाही। आपले भजे तयार आहेत। एका झाडण्याच्या सहाय्याने आपण ते काढून घेऊया। तुम्ही पाहू शकता भज्याचा कलर किती छान आलेला आहे ते। अशाच पद्धतीनं आपण आपले सगळेच भजे करून घेऊया। मी आणखीन एक तुम्हाला झाडणं काढून दाखवते। ह्याच पद्धतीनं तुम्ही भजे करा, तुम्हाला खूप आवडतील। मी भजे तळते वेळेस अख्ख्या घरामध्ये भज्यांचा सुगंध दरवळत होता। बघा हे पण भजे खूप छान झालेले आहेत। अशाच प्रकारे आपण सगळ्या सारणाचे भजे काढून घेऊया। आपले भजे बनून तयार आहेत। आता आपण या भज्यांची प्लेटिंग करून घेऊया। तुम्ही पाहू शकता भजे खूप सॉफ्ट झालेले आहेत। तुम्ही हे केचप सोबत किंवा तुमच्या आवडीनुसार खाऊ शकता। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर अशाच काही चांगल्या रेसिपीसाठी कांचन्स किचनला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि लाईक शेअर नक्की करा। थँक यू।